माझ्या चेहऱ्यावरती अगोदर एवढे सगळे पिंपल्स असायचे आणि हॉस्पिटलमध्ये 1-2दा ट्रीटमेंट वगैरे पण घेतल्या. पिंपल्स काय कमी झाले नव्हते, उलटे जास्त यायचे आणि कोणी जर सांगितलं ही क्रीम वापर, ती क्रीम वापर, तरी ती वापरून बघायचे. पिंपल्स काय कमी व्हायचं नाव घेत नव्हते, अजून जास्त पिंपल्स वाढायचे चेहऱ्यावरती आणि डाग वगैरे पण खूप झाले होते. मी असं सहज एकदा युट्यूबला बघितलं होतं फिटकरी चेहऱ्याला लावतात म्हणून आणि मी पण सहज अशीच एकदाच आणली आणि नंतर मग लावून बघितली. 2-4 दिवस मी सारखी लावली तर मला ना थोडासा फरक पडला होता. पिंपल्स पण कमी झाले होते आणि चेहऱ्यावरचे डाग पण ते पण हळूहळू कमी होत चाललेले होते. तर मी आता कंटिन्यूअस फिटकरीचा वापर करते आहे आणि एकदम सोपे आहे फिटकरीचा वापर करणं आणि फिटकरी आपल्या चेहऱ्यासाठी किंवा शरीरासाठी खूप चांगली आहे. यूज करायला एकदम सोपी आहे. कोणी फेस वॉश किंवा साबण वगैरे लावत असेल तर अगोदर फेस वॉश करून घ्यायचा आणि नंतर मग 5-10 मिनिटांनी फिटकरी चेहऱ्यावरती लावून घ्यायची. 5 मिनिट ठेवायची आणि नंतर मग वॉश करून घ्यायची. मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल तुम्ही जे काही लावत असेल ते लावून घ्यायचं आणि नंतर मग तुम्ही फरक स्वतःच बघू शकता. तर एवढा छान रिझल्ट भेटतो ना, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायची किंवा महागड्या क्रीम वगैरे लावायची काही सुद्धा गरज पडणार नाही. फक्त 7-8 दिवस कंटिन्यू चेहऱ्यावरती लावून बघायची आणि नंतर मग रिझल्ट तुम्हाला खुदच भेटून जाईल.